नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश त्या ठिकाणी आलेला असतो ज्या ठिकाणी अभिजितचा पडून मृत्यू झालेला असतो. तिथे गायकवाड सरांनी त्याला सांगितलेलं असतं की रागिनी त्या दिशेने गेलेली आहे, कदाचित ती स्वतःला संपवण्यासाठी सुद्धा गेली असेल. तेव्हा आकाश तिला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो आणि जोरजोरात दरवाजा वाजवत असतो. तेव्हा इथे सिक्युरिटी गार्ड येतात आणि म्हणत असतात की साहेब, हे काय करताय तुम्ही? दरवाजा का तुम्ही वाजवताय? हे बघा, हा दरवाजा उघडला जाणार नाही. जेव्हापासून तिथे तो अपघात घडलाय तेव्हापासून इथे सगळं सील करण्यात आलंय. कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आतमध्ये नाही जाऊ शकत. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघा, माझी आत्या इथे आली आहे, मला ही माहिती मिळाली आहे. आणि आकाश मनामध्ये म्हणत असतो की गायकवाड सरांनी सांगितलेली माहिती खोटी असूच शकत नाही. मग हे का असे म्हणतायत की इथे आत्या आलेली नाही आहे म्हणून? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, प्लीज तुम्ही दरवाजा उघडा, माझी आत्या इथे खरंच आली आहे. तेव्हा सिक्युरिटी गार्ड म्हणतात, नाही, तुमची आत्या इथे येऊ शकत नाही, कारण आम्ही कुणालाही आतमध्ये सोडत नाही. इथे खूप सारे सिक्युरिटी गार्ड आहेत लक्ष ठेवायला, आतमध्ये सुद्धा आहेत आणि बाहेरसुद्धा. तेव्हा इकडे आकाश ते पॅम्पलेट दाखवतो आणि म्हणत असतो की ही बाई इथे आली होती का? तेव्हा इथे सिक्युरिटी गार्ड म्हणतात, हो आली होती, तिलासुद्धा आतमध्ये जायचं होतं पण आम्ही जाऊ दिलं नाही, म्हणून त्यांना मी रिटर्न पाठवलं. आकाश विचारत असतो की कुठल्या दिशेने गेली होती, काही सांगाल का? तेव्हा सिक्युरिटी गार्ड आता समोरच हात दाखवतात आणि म्हणतात की सरळ या रस्त्याने गेली होती, आम्ही तिला आतमध्ये जाण्याची परवानगी दिलीच नाही. तेव्हा इथे आकाश त्या रस्त्याने आता धावत पळत रागिनीला शोधण्यासाठी जात असतो. तेव्हा इथे डॉक्टर आलेले असतात भूमीला चेक करायला, कारण भूमीला चक्कर आलेली असते. तेव्हा डॉक्टर चेक करत असताना म्हणतात की हे बघा भूमी, आता तुम्हाला तुमची व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे. हे बघा, घरातली तुम्ही छोटी मोठी कामं करा, पण जास्त धावपळ करायची नाही. पोटावरती ताण येईल, पोटाला गचका बसेल अशी कामं तुम्ही करू नका, नाहीतर मग तुम्हाला असा त्रास होईल आणि पोटात दुखणं सुरू होईल, तुम्हाला चक्करसुद्धा येऊ शकते. तेव्हा इथे आजी म्हणतात, बघितलंस ना भूमी, डॉक्टर काय म्हणतायत बाळा, तुला तुझी काळजी घ्यावी लागणार आहे. अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आणि घरातली कामं तर मुळीच करायची नाही, कळलं तुला? फक्त आणि फक्त आराम करायचा. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, बरं ठीक आहे, तू आता आराम कर. खाली गोखळे गुरुजी आलेत ना, मी त्यांना जाऊन सांगते साकडं घालायला, ते स्वतःच्या हाताने इथे देवी आईला साकडं घालतील आणि त्याच्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल, ठीक आहे ना? तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणत असतात की घाबरण्याचं काही कारण नाही आहे, मी त्यांना आता इंजेक्शन दिलं आहे, पण तुम्हाला आता तुमची खूपच जास्त व्यवस्थितरित्या काळजी घ्यायची आहे. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की मानसी, तुम्ही जरा कोमट दूध घेऊन येता का, मला त्यांना थोडं औषध द्यायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो मी लगेच घेऊन येते. तेव्हा तिथून आता आजी आणि मानसी गेल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात की हे बघा मिसेस भूमी, मी सगळ्यांसमोर काही बोलले नाही, पण आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला तुमची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घ्यावी लागणार आहे, नाहीतर मग नाईलाजाने मला सगळं तुमच्या मिस्टरांना सांगावं लागेल, मग ते तुमची काळजी घेतील. तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही डॉक्टर, हे बघा आधीच त्याला खूप जास्त टेन्शन आहे घरातलं, त्याला तुम्ही जर माझ्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं ना तर तो अजून खूप जास्त टेन्शनमध्ये येईल. तुम्ही त्याला काही सांगू नका, मी सांगते ना तुम्हाला, मी माझी अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेईन. तेवढ्यातच इथे निलंबरीचा फोन वाजतो. तेव्हा इथे आता भूमीचं लक्ष दाराकडे जातं. तेव्हा निलंबरी म्हणते, अरे देवा, हा फोनसुद्धा आत्ताच वाजायला हवा होता का? आणि भूमीने तिला बघू नये म्हणून ती धावत पळत आता तिथून पळून निघून जाते. तेव्हा इथे भूमीला संशय येतो की नक्कीच कुणीतरी दाराच्या इथे उभं राहून ऐकण्याचा प्रयत्न करत होतं का? कोणीतरी माझं बोलणं ऐकत होतं का? असा संशय आता भूमीला आलेलाच असतो. तेव्हा इकडे आता निलंबरी तिथे थांबत नाही. जेव्हा तिला कळतं की तिच्या मोबाईलचा आवाज भूमीपर्यंत पोचला असेल, ती लगेचच तिथून पळ काढते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इकडे भूमी म्हणते की डॉक्टर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी स्वतःची काळजी तर घेईनच, पण तुम्ही इथे आकाशला या सगळ्याबद्दल काही सांगू नका, नाहीतर तो छोट्या गोष्टीचं सुद्धा खूप जास्त टेन्शन घेईल. तेव्हा डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, तुम्ही जर स्वतःची काळजी घेणार असाल तर मी आकाश यांना काही सांगणार नाही आहे, नाहीतर बघा घरातल्या लोकांना माहिती असेल तर ते व्यवस्थित तुमची अजूनच काळजी घेतील. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नको, सगळेजणच टेन्शनमध्ये येतील.
त्यानंतर इथे आता पौर्णिमा बसलेली असते. प्रेक्षकांनो, पहिल्यांदा पौर्णिमा रडत असते जेव्हा ती इथे पौर्णिमा स्वतःचा आणि अभिजितचा फोटो बघत असते. अभिजित बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवत असतात आणि त्यामुळे ती इमोशनल झालेली असते. तेवढ्यातच नीलांबरी तिथे येते आणि म्हणत असते, अगं पुन्नू, तुला माहिती आहे का, मी आहे ना डॉक्टर आणि भूमीचं बोलणं ऐकलं. त्यांच्या बोलण्यावरून मला असं वाटत होतं की भूमी आहे ना आकाशपासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. कारण डॉक्टर तिला म्हणाल्या की भूमी, तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागणार आहे आणि जर तुम्ही तुमची काळजी नाही घेतली ना तर मग मी तुमच्या मिस्टरांना सगळं काही सांगेन. तेव्हा इथे अजून माहिती मिळाली असती, पण तुझ्या बाबांचा मेसेज आला ना, त्याच्यामुळे मोबाईलचा आवाज झाला आणि मग मला इथे यावं लागलं. नाहीतर मला नक्कीच कळलं असतं की भूमीला नक्की प्रॉब्लेम तरी आहे काय. तेव्हा इथे पुन्नू म्हणते, ठीक आहे ना, आपण शोधून काढूया काय प्रॉब्लेम आहे तो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाशसुद्धा येतो. तिथे गर्दी बघतो म्हणून तो विचारतो, काय काय झालं. तेव्हा इकडे लोक म्हणत असतात, अहो काही नाही, एक बाई आली आणि तो वडापाववाला आहे ना, त्याच्या इथे गाडीच्या खाली रॉकेलचा डब्बा होता. त्या बाईने तो उचलला आणि रॉकेलचा डब्बा घेऊन आता आतमध्ये आली आहे आणि स्वतःला आग लावून घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, हो का, कोण कोण आहे ती बाई. तेव्हा त्याच्या हातामध्ये जे पॅम्पलेट असतं त्याच्यावरती रागिणीचा फोटो असतो. तो फोटो आता काही लोक बघतात आणि म्हणतात, अहो दादा, याच तर बाई आहेत ना, त्या स्वतःला संपवण्याचा इथे आता विचार करून आली आहेत, अंगावरती रॉकेलसुद्धा ओतून घेत आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणतो, कोण, हीच बाई आहे का ती. तेव्हा तो आत्या दरवाजा उघड, आत्या दरवाजा उघड असं म्हणत असतो. तेव्हा इकडे आता रागिणीला जसा आकाशचा आवाज येतो तसं ती अजूनच रॉकेल जास्त अंगावरती ओतायला सुरुवात करते. तेव्हा इकडे आकाश रागिणीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण रागिणी काही थांबायला तयार नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता डॉक्टर जायला निघालेले असतात. तेवढ्यातच नीलांबरी आणि पौर्णिमा दोघीजणी तिथे येतात. तेव्हा नीलांबरी म्हणत असतात, डॉक्टर चाललात का तुम्ही, कशी आहे हो आमची भूमी, कशी आहे, ती बरी तर आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, काळजी करायचं काही कारण नाही आहे, भूमी मॅडम एकदम बऱ्या आहेत. तेव्हा नीलांबरी म्हणते, खरंच ना. नाही, कसं आहे ना, आमची भूमी आहे ना, तिला जरी काही त्रास होत असेल ना तरीसुद्धा ती कुणालाही सांगत नाही. ती स्वतःला त्रास करून घेईल, पण तिच्यामुळे दुसरा कुणाला त्रास झालेला तिला चालतच नाही हो. म्हणून जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही तिची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेऊ. म्हणून विचारते, काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे नाही आहेत ना. जर काही असतील तर प्लीज आम्हाला सांगा, आम्ही आमच्या भूमीची व्यवस्थित काळजी घेऊ ना. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात, नाही, खरंच तसं काही नाही आहे, म्हणजे त्या एकदम बऱ्या आहेत आणि त्या स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतात. एवढं काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे अजिबातच नाही आहेत. तेव्हा नीलांबरी म्हणते, खरंच ना. नाही, कसं आहे ना, आमची भूमी कसं प्रत्येकाचा विचार करते, पण स्वतःचा विचार ती खूपच कमी करते ना. त्याच्यामुळे आम्हाला तिची खूप जास्त काळजी वाटते. म्हणून मी तुम्हाला म्हणते, जर काही प्रॉब्लेम असेल, जर काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही भूमीला व्यवस्थित काळजी घ्यायला सांगू, आम्हीसुद्धा तिची काळजी घेऊ. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, खरंच असं काही नाही आहे, म्हणजे अगदी तुम्हाला सांगावं इतकं भीतीदायक अजून काही झालेलं नाही आहे. आणि भूमी मॅडम म्हणाल्यात की त्यांची त्या व्यवस्थित काळजी घेतील म्हणून. मग तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ आणि त्या बऱ्या आहेत. छोटे मोठे प्रेग्नन्सीमध्ये असे दुखणे निघतात, म्हणून काय खूप मोठं क्रिटिकल काही प्रॉब्लेम आहे असं तर त्याचा भाग होत नाही ना. तेव्हा नीलांबरी म्हणते, हे बघा डॉक्टर, जर काही असेल ना तर खरं खरं आम्हाला सांगून टाका. मी तुमच्या हात जोडते, पाया पडते, पण मला खरं सांगा, आई आहे हो मी. मग एका आईच्या जीवाला किती दुःख होतं हे तुम्हाला तर बरोबरच माहिती आहे, हो की नाही. म्हणून मी म्हणते की माझ्या भूमीला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्कीच सांगा. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, याच्यामध्ये खोटं बोलण्यासारखं काही नाहीच आहे आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर भूमी मॅडम त्या स्वतः सांभाळून घेणार आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, माझ्या पाया पडू नका, पाया पडण्या इतपत काहीही घडलेलं नाही आणि प्लीज मला हात जोडू नका. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते, खरंच, म्हणजे काही झालेलं नाही आहे भूमीला, भूमी एकदम बरी आहे, काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही, अजिबात नाही आहेत, काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. तेव्हा इकडे आता डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, तुम्हाला सांगण्या इतपत तरी काही झालेलं नाही आहे. नीलांबरी म्हणते, डॉक्टर, तुम्हाला मुलगी आहे का हो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो, मुलगी आहे ना मला. तेव्हा नीलांबरी म्हणते, मग तुम्हाला त्याच मुलीची शपथ आहे. तेव्हा मी तुम्हाला विचारते की खरं खरं सांगा की नक्की भूमीला काय होतं आहे, काय झालं आहे तिला.
तेव्हा इकडे डॉक्टर आता मुलीची शपथ दिल्यानंतर काहीच बोलणार. तेव्हा इकडे आता डॉक्टर सगळं काही सत्य नीलंबरीला सांगायला जातच असतात, कारण मुलीची शपथ दिलेली असते. तेव्हा डॉक्टर काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिथे मानसी अगदी वेळेवरती येते. मानसी म्हणते, आई काय झालं? डॉक्टर निघाल्या होत्या ना, सगळं काही ठीक तर आहे? काही महत्त्वाचं बोलणं होत होतं की काय? तेव्हा इकडे नीलंबरी म्हणते, नाही ग, डॉक्टरांना आम्ही विचारत होतो, इथे आपल्या भूमीची तब्येत सारखी बिघडत असते ना, तेव्हा विचारत होतो की सगळं काही ठीक आहे ना, म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणाल्या की अजिबात नाही, म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. आपली भूमी बाळाची आणि स्वतःची दोघांची व्यवस्थित काळजी घेते. हो ना डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात की अगदी बरोबर, पण मी आता निघू का? असं म्हणून डॉक्टर आता जायला निघालेले असतात. जेव्हा इथे डॉक्टर आपली बॅग वगैरे घेऊन तिथून निघतात तेव्हाच इथे आता मानसी म्हणत असते की बरं आई, मी पण आली तिथून. आकाश जीजू कुठे दिसत आहेत का ते बघते, आजीने सांगितले. तेव्हा इकडे मानसी आकाशला शोधण्यासाठी थोडी आता बंगल्याच्या बाहेर पडलेली असते. त्याचबरोबर नीलंबरीला खूपच जास्त राग आलेला असतो. ती म्हणत असते, पुन्नू बघितलंस ना, ती डॉक्टरांना चांगली घोळात आली होती. आता तिने सगळं काही मला सांगून टाकलं असतं, पण ही मन्नू आहे ना, ती मध्येच बघ कशी टपकली. आता आपल्याला कसं काय कळणार आहे की भूमीला नक्की कसले कॉम्प्लिकेशन्स आहेत? तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, आई तू काळजी करू नको, आपल्याला सगळं काही मिळेल, सगळं काही सापडेल. तेव्हा इकडे आता देवाला साकडं घातलेलं असतं गोखले गुरुजींनी. त्याच्यानंतर त्याच्यातली विभूती आणलेली असते आजीने इथे भूमीला लावायला, आणि भूमीला आशीर्वाद म्हणून ती विभूती लावतात आणि म्हणतात की भूमी बाळा, तुला आता स्वतःची काळजी घ्यायची आहे. आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे, एकदम व्यवस्थित. अजिबात कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुला स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायची आहे, कळलं का? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हो आजी, पण आकाश आला का? आकाशजवळ काही बोलणं झालंय का? तो घरी आला का? तेव्हा आजी म्हणतात, नाही गं, आकाशचा फोनसुद्धा लागलेला नाही आहे. त्याच्याजवळ काहीच बोलणं झालेलं नाही आहे. तो कुठे गेलाय काय माहिती, त्याचा फोन पण नाही लागत आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, अरे कुठे आहेस तू? कुठे शोधू तुला? तेव्हा इकडे भूमीला आकाशची काळजी वाटत असते. इथे आकाश म्हणत असतो की अगं आत्या, दरवाजा उघड ना. हे बघ, तू असा वेडेपणा करू नकोसा, प्लीज दरवाजा उघड, आम्हाला आतमध्ये येऊ दे, आपण शांतपणे बसून बोलूया ना. तेव्हा इथे रागीने मात्र आता कुणाचं काही ऐकायला तयार नसते. ती इथे सरळ सगळं रॉकेल आपल्या अंगावरती ओतून घेते आणि तेव्हा ती इथे माचीसची काडीसुद्धा शोधत असते. कुठे माचीस मिळतंय का ते बघत असते. तेव्हा एका ठिकाणी तिला माचीस पडलेलं दिसतं आणि ती स्वतःला पेटून घेत असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश, अरे मला मरू दे रे, माझा अभिजित जिकडे गेला ना तिकडे मलाही जाऊ दे. मी तरी जगून काय करू? मी माझ्या अभिजितचं जाणं पचवू शकत नाही आहे रे. मी इमॅजिन करू शकत नाही आहे की माझा मुलगा मला सोडून निघून गेला आहे. आणि हे बघ आकाश, माझं प्रायश्चित्त अजून संपलेलं नाही आहे. म्हणजे मी स्वतःला खूप त्रास करून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी जे काही वागले ना त्याच्यासमोर हा त्रास मला काहीच नाही वाटला रे. तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते की मी मेल्याशिवाय मला बरं नाही वाटणार. जेव्हा मी मरून जाईन ना, तेव्हा माझ्या मनाला शांतता मिळेल. आणि आकाश, तू इथे कशाला आलायस आता? अरे आकाश, मी तुला आणि भूमीला खूप त्रास दिला रे. आपलं माणूस जेव्हा आपल्या जवळ नसतं, जेव्हा आपलं माणूस आपल्याला सोडून जातं, तेव्हा काय दुःख होत असेल ना, हे मला आता कळतंय. जेव्हा माझा अभिजित मला सोडून गेला ना आकाश, तेव्हा मला कळतंय की खरं दुःख काय असतं ते. मी आत्तापर्यंत एवढ्या माणसांना मारलं, पण मला कधी असा विचारसुद्धा आला नाही की कधीतरी आपल्यावरती सुद्धा ही वेळ येऊ शकते. आणि बघ ना, अभिजित निघून गेला, त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत, त्याच्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन नाही करू शकत. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की हे बघ, असं करू नकोस आत्या, प्लीज असं करू नकोस. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे पण तू अजून मला माफ पण केलेलं नाही आहेस, आणि माफ केलेलं नाही आहेस मला, आणि म्हणतो आहेस की दरवाजा उघड म्हणून. कशाला उघडू दरवाजा? हे बघ आकाश, तू पण मला माफ करशील ना? प्लीज मला माफ कर, आणि तू आणि भूमी दोघेजणं आणि तुमचं बाळ सुखाने संसार करा, सुखाने नांदा. तेव्हा रागिनी म्हणते, पण एका गोष्टीची खंत नक्कीच वाटेल की मी तुमच्या बाळाला बघू नाही शकले. म्हणजे या गोष्टीचं वाईट मला नक्कीच वाटेल की मी बाळाला न बघता मरून गेले.
तेव्हा इथे आता रागिनी मुद्दामून काडीपेटी पेटवण्याचं नाटक करत असते, एका बाजूला रडण्याचं नाटक करत असते. ती म्हणत असते की तुम्ही सुखाने राहा, सुखाने संसार करा. रागिनी मेल्यानंतर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, हो की नाही? रागिनी एकदा का मेली की सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. तेव्हा इकडे आता रागिनीने माचीसची काडी पेटवलेली असते. तेव्हा आकाशचं लक्ष जातं. आकाश म्हणत असतो, आत्या अगं हे काय करतेस तू? आकाश जोरजोरात रागिनीला ओरडत असतो, दरवाजा उघडायला सांगत असतो, पण रागिनी काही दरवाजा उघडायला तयार नसते. तेव्हा आकाश म्हणतो, रागिनी आत्या ती काडी बाजूला टाक, नाहीतर मी सुद्धा स्वतःला पेटून घेईन, मी सुद्धा मरून जाईन. अभिजितचं जे काही मृत्यूचं ओझं आहे ते घेऊन कसं बसं मी जगतोय, पण तुला जर काही झालं ना तर मी पण मरून जाईन आत्या. असं म्हणाल्यानंतर रागिनी थांबते. तेव्हा इथे आकाश सगळ्यांना घेऊन आता दरवाजा कसा बसा तोडून टाकतो आणि इथे आतमध्ये येतो. तेव्हा इथे रागिनीच्या अंगावरती तिथे असलेलं चादर तो टाकतो. त्यामुळे इथे रागिनी खूपच जास्त इमोशनल होते आणि रडायला लागते. ती इथे आकाशला मिठी मारून रडायला लागते आणि म्हणते, काय म्हणालास तू आकाश? काय म्हणालास? हे असे शब्द परत तोंडातून काढायचे नाही या. अरे मी मेले तरी काय झालं? कोण आहे मला आता? मी एकटी आहे आणि तू तुझी बायको आहे. अरे तुला बाळ होणार आहे आणि मरणाच्या गोष्टी करतोयस. असं पुन्हा बोलायचं नाही. तुला तुझ्या कुटुंबासाठी जिवंत राहायचं आहे. अरे तू मला माफ करशील का आकाश? आई म्हणायचंस ना मला, पण मी आईच्या नावावरती कलंक ठरले, बरोबर ना? मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले रे, खूप चुकीचं वागले आणि सगळ्यांसोबतच मी खूप चुकीचं वागले. असं वाटलंसुद्धा नव्हतं की म्हणजे एवढं पाप करेन तरीसुद्धा तुम्ही सगळेजणं माझा राग न करता मला शोधण्यासाठी बाहेर याल. बघ ना आकाश, अरे एवढं सगळं करूनसुद्धा तू मला शोधायला इथे आलास. तू किती मोठ्या मनाचा आहेस, तू किती चांगला आहेस. दुसरं जर तुझ्या जागी कोणी असतं तर माझं तोंडसुद्धा बघितलं नसतं, कारण इतकी मी वाईट वागले आणि तरी पण तू मला इथे घ्यायला आलास. तेव्हा इथे रागिनीला आकाशचं खूप कौतुक वाटत असतं. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते की आजी, आकाश तर अजून आलेला नाही आहे, मग काय करायचं? हिचे जयादशमीची पूजा आता. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की भूमी, आता गोखले गुरुजीसुद्धा जायला निघतील. जयादशमीची पूजा तू आता एकटी करून घे बरं. तेव्हा इथे भूमी आता पूजा करत असते. पूजा वगैरे व्यवस्थित करत असताना अचानकपणे इथे लाईट जातात. लाईट गेल्यामुळे सगळीकडे अंधारच होतो. इथे जयादशमीची पूजा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी गुरुजींना बोलावलेलं असतं आणि ती पूजा व्यवस्थित पारसुद्धा पडत असते. पण प्रेक्षकांनो त्या घरामध्ये आता निगेटिव्हिटी येणार असते आणि ती म्हणजे रागिनी. रागिनी पुन्हा एकदा महाजनांच्या घरी येणार असते आणि ती येण्याच्या आधीच घरामध्ये अंधार पडलेला असतो. त्यामुळे इथे सगळेजण आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतात. पण एक गोष्ट चांगली होते की इथे जयादशमीची पूजा मात्र पार पडलेली असते आणि त्यानंतरला प्रेक्षकांनो सगळीकडे अंधार होतो. तेव्हा आजी म्हणत असतात की हे काय? जयादशमीची पूजा आणि अचानकपणे लाईटी गेल्या, हा तर शुभ संकेत नाही आहे, काहीतरी अशुभ संकेतच आहे असं मला वाटतंय. तर इथे स्वतः रागिनीच्या आईला अशुभ संकेत वाटत असतो. तेव्हा इथे भूमी आता देवाजवळचा दिवा आपल्या हाताने लावते आणि ती म्हणत असते, आजी काळजी करू नका. अहो मी या घरची मोठी सून आहे. या घरातल्या होणाऱ्या कुलदीपकाची आई आहे मी. या घरामध्ये अंधार तर मी मुळीच होऊ देणार नाही. मी आहे ना, मी नेहमी या घरामध्ये अंधारामध्ये सुद्धा दिवा सतत लावत राहील आणि तो सतत आपल्या घरामध्ये तेवत राहील. या घरामध्ये कधीच मी अंधार होऊ देणार नाही. होईल तर फक्त प्रकाशच होईल, असं इकडे भूमी म्हणत असते आणि ती घरामध्ये दिवा लावते आणि सगळीकडे इथे आता ती पणती लावल्यानंतर सगळीकडे प्रकाश निर्माण करते. तेव्हा इकडे आकाश येतो आणि म्हणत असतो भूमी. तेव्हा भूमीचं लक्ष दाराकडे जातं. भूमीबरोबर सगळेच आता दाराकडे बघत असतात. तेव्हा आकाशबरोबर तिथे रागिनी आलेली असते आणि रागिनीला तिथे दारामध्ये बघितल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की इथे आकाश पुन्हा ती प्रॉब्लेम घरामध्ये घेऊन आलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे आता रागीने घरामध्ये परत आल्यानंतर घरातील सर्व माणसांच्या पायाखालची जमीन ही सरकलेली असते. सगळ्यांना खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. पण तरीसुद्धा इथे आता रागीने मात्र निर्लज्जावाने आकाशबरोबर तिथे आलेली असते. आजीला तर कळतच नाही की नेमकं बोलावं तर बोलावं काय. रागिनी त्या घरामध्ये जर आकाशच परत घेऊन आलाय तर मग माणूस पुढे बोलणार तरी काय. तेव्हा इथे आजी म्हणते की रागिनी तू इथे,
तर इकडे भूमीला फार वाईट वाटत असतं. जी बाई आकाशच्या आईवडिलांना मारते, जी बाई रघु काकांना मारते, जी बाई आकाशच्या जीवावरती उठते, त्याला बॉम्ब ब्लास्टमध्ये मारण्याचा प्रयत्न करते आणि ती बाई निर्लज्जवाणी इथे परत आलेली असते, जिने भूमीला मारण्यासाठी किती प्रयत्न केलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो, भूमी मी आता महत्त्वाचा निर्णय घेतलाय की आत्या इथेच राहणार. तेव्हा भूमी म्हणत असते, ज्या बाईने आतापर्यंत तुझ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला त्या बाईला तू पुन्हा या घरामध्ये घेऊन आलेस. तेव्हा इकडे ही बाई पुन्हा एकदा आपल्याला फसवू शकते आकाश, तुला कळत नाही आहे का? तेव्हा पौर्णिमासुद्धा रागिणीला घरातून हकलून देते.